तुम्हाला जर कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, ती मिळणारच अशी तुमची श्रद्धा असेल आणि त्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न केले असतील, तर शेवटी आपल्याला हवं ते निखडतं. माणसाच्या जबर इच्छाशक्तीमुळे चमत्कार अवश्य घडून येतात. कसे ते बघूया कथेच्या माध्यमातून. परंतु तुम्ही या कथेत रमून जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चा मार्ग संयमाची गोष्ट. निर्धारपूर नावाच्या शांत गावात विजय आणि संगीता हे दाम्पत्य राहत होते. दोघेही स्वामी समर्थांचे परमभक्त. त्यांचा एकुलता एक मुलगा प्रल्हाद. प्रल्हाद अभ्यासात अगदी हुशार, शिस्तप्रिय होता. त्याचं एकच स्वप्न होतं, स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी बनायचं. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याने पूर्ण ताकदीने अभ्यास सुरू केला. पण पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कितीतरी प्रयत्नांनंतर सुद्धा त्याला यश मिळालं नाही. हळूहळू त्याच्या मनावर निराशेचं सावट गडद होत गेलं. आपल्याकडून काही होणार नाही, आता आयुष्य वाया गेलं, असं तो स्वतःशी पुटपुटू लागला. हे पाहून विजय आणि संगीता खूप हळहळले. आपण स्वामी समर्थांची इतकी भक्ती करतो, तरी मुलाच्या वाट्याला असं अपयश का? त्यांना छातीत खूप वेदना झाल्या. एक दिवस त्यांनी ठरवलं, स्वामी समर्थ केंद्रात जाऊन एखाद्या अनुभवी साधकाचा सल्ला घ्यायचा. तिथे एका शांत, प्रसन्न चेहऱ्याच्या साधकाने प्रल्हादेशी दीर्घ संवाद साधला. त्याने समजावलं, बाळा, जीवन म्हणजे फक्त एक सरळ रस्ता नाही, यात चढ उतार असतात. अपयश हे शेवट नसतं, ते म्हणजे नवी सुरुवात करण्याची शिकवण असते. स्वामी समर्थ म्हणतात, धीर धरा, श्रद्धा ठेवा. ज्याला संयम आहे त्यालाच खरा विजय मिळतो. त्या शब्दांनी प्रल्हादेच्या मनात जणू नवा दिवा पेटला. तो नव्या उत्साहाने अभ्यास करू लागला. निराशा बाजूला ठेवून तो दररोज स्वतःला म्हणू लागला, मी प्रयत्न करत राहणार, यश माझ्या पायाशी येईलच. आणि मग दिवस उजाडला. स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला. यावेळी प्रल्हादचं नाव यशस्वी उमेदवारांच्या यादीत चमकत होतं. विजय संगीताच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. गावभर ढोल ताशांचा गजर झाला. प्रल्हाद मोठा अधिकारी झाला, पण त्याने नम्रता सोडली नाही. तो नेहमीच म्हणायचा, स्वामी समर्थांच्या कृपेने आणि आईवडिलांच्या आशीर्वादानेच आज मी इथं आहे. अपयश नसतं तर यशाची किंमत कळली नसती. कथेचा संदेश: अपयश म्हणजे शेवट नाही, ती शिकवण असते. श्रद्धा, धीर आणि सातत्याने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतं. देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हीच खरी ताकद आहे.